दीदीने मला ब्लॉग करायला सांगितले, बट कॉलेजमध्ये आपण असलं वागत नाही. पण तरी मी नाही, माझ्याच्यानं होईना. सॉरी दीदी, एवढंच ब्लॉग ठेव. बाय. Meanwhile, नमस्कार गाईज. दीदी मला म्हणली थोडं रोज ब्लॉग कर. आज माझं प्रॅक्टिकल नव्हतं म्हणून मी लेट उठले. लेट म्हणजे 12:30ला उठले आणि माझं 1ला आता लेक्चर आहे. 1ला 5 कमी आहेत आणि जायला लागते 10 मिनिट. आता बघू मी कसं जाणार आहे ते. पण मी अंघोळ करून घेईन, त्याचं मला छान वाटेल की मी अंघोळ करून चालले. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. तसं माझ्या कॉलेजला युनिफॉर्म आहे, बट युनिफॉर्म घाण आहे, त्यामुळे मी नाही. आता मी आले हॉस्टेलच्या बाहेर. किती मस्त हिरवं मस्त आहे, बट आम्हाला याची कदर नाही आहे. आम्ही पोचतो आमच्या युनिव्हर्सिटीला, बट छान आहे युनिव्हर्सिटी. मला आता 10 मिनटं लागतील जायला, त्यामुळे अर्धा वाटत गेलं थोडंफार ब्लॉक करेल. बाय. 7 मिनटाचा रोड जर मी पटपट गेली तर मस्त वातावरण, बट जंगलात राहायला वाटते कधी कधी. माझा प्लॅन नाही सांगितला. माझा असा प्लॅन आहे की मी 3 लेक्चर करणार आहे, जसं की मी रोज करते. आणि मी 1 घंटा लायब्ररीत जाईल, बघावं की लायब्ररी कशी आहे वगैरे. तसं मी आय थिंक एकदा का दोनदा नाही, एकदाच गेलेली आहे बायोकेमच्या पेपरच्या वेळेस. तर बघूत मी आज लायब्ररीला जाईल. वॉक होईल की नाही माहीत नाही आज माझी. बघूत, अभ्यासाला सुरू करायचं. a few moments later. इन शॉर्ट की फक्त एका लेक्चरसाठी मी गेलते आज. टाईमपास झाला 3-3.5 तास. आणि मी म्हणलं होतं की मी लायब्ररीला जाणार लेक्चर झाले की. माझ्या ताकद नाही, माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल माझ्या ताकद नाही आहे. त्यामुळे मी काय करेल आता, खायला जाईल. गुड डिसिजन. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? बिफोर अँड आफ्टर. कॉलेज सुरू व्हायच्या आधी चेहरा आणि आत्ता चेहरा. डोकं दुखायले. 3 लेक्चर होते आज. सांगते तुम्हाला काय झालं. पहिलं लेक्चर कॅन्सल झालं, तिथेच बसायला लागलं. दुसरं लेक्चर झालं. तिसऱ्या लेक्चरच्या 5 मिनटं आधी आम्हाला एका म्हणजे वन ऑफ द प्रोफेसरनी म्हणले की लॅबमध्ये या, मार्क्स दाखवायचे. गेलो आम्ही. मग आम्हाला 5 मिनटं लेट झाला तिसऱ्या लेक्चरसाठी. देन मग मॅमने आम्हाला एंटरच करू दिलं नाही. मग आम्ही इथं बसलो होतो. क्या इतना बुरा हूँ मैं माँ. मी सांगितलं वेगळंच होतं की मी 3 लेक्चर करणार. मी केले नाही 3 लेक्चर, कारण की एक कॅन्सल झालं, एकामध्ये हकललं. आणि मी म्हणलं तर लायब्ररीत जाणार. मला भूक लागली, मग मी गेले खायला थोडंफार. देन तिचा कॉल आला की घरी आज पावभाजी आहे आणि देन उद्या साऊथ इंडियन. मग मी कॅल्क्युलेट केलं, एकूण टोटल जर मी इथं खाल्लं तर मला 140 रुपयाचं पडायली. आणि परभणीतून येणं जाणं माझं 140 रुपयात होते. सो मी आता घरी चालले. सो बाय. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. The next morning. गाईज, मी तुम्हाला कल्याण दीदी दाखवते. ही बघा, अभ्यास करायली, फक्त खाण्यासाठी इकडे आली. घुरायली. काल रात्री ही मुलगी आली आणि सगळे घाईत लागले खायच्या करायच्या. त्याच्यामुळे मी काही जास्त शूट नाही केलं. तुम्हाला म्हटलं होतं की आलाच दाखवल. पण ही मुलगी आली आणि पप्पा लगेच पाव आणले पप्पानी. मम्मीच्या चपात्या लगेच वाढल्या करायच्या. सगळं ते गोंधळ झालं, त्याच्यामुळे काही शूट नाही केलं. आणि आता ही बघा, इकडे 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 इकडे. आणि ही येत नाही आहे फ्रेममध्ये, जाऊ दे. आणि तुम्हाला मी दाखवते. आणि कल्याणी मला म्हणते तू व्लॉगिंग नाही करते आज. पण मी आज सकाळपासून खूप जास्त काम केले गाईज, कारण आज माझा लास्ट डे घरी. आणि आता मला अजून पॅकिंग करायची बॅगची. मी काहीच नाही केलेलं. आणि हा सगळा राडा माझाच आहे मागे पडलेला, जे की मला बॅगमध्ये पॅक करायचं, पण माझं ते पण राहिले. तर मी आता सांबरला फोडणी दिली. बाय द वे सांबर केले, कारण आज मला डोसा खायचा आहे. आज आमचा डोसाचा प्लॅन आहे. लास्ट डे तर मम्मीला बोलले की एकदा शेवटी डोसा खाऊ घाल, त्याच्यामुळं डोसा खायचा आहे.
काय चाललं तुझं? म्हणजे मला दाखवते, मी सांबार केलं, मम्मीने उडपीची भाजी पण केली बटाट्याची, आणि काल आमची पावभाजी पण चुम्मा झाली. त्याचा काही मी जास्त व्लॉग नाही घेतलेला, पण आता आहे थोडी भाजी मला दाखवते. हा सगळा राडा, एवढे कपडे मी येताना आणलेले पण त्याचं काही यूज नाही केलेला, कारण हे ॲज युजल माझं हेच आहे. हे कपडे पुन्हा, आणि पुन्हा यातले पण थोडे कपडे, हे सगळं घेऊन जायचं बॅगमध्ये. मला तर बॅग पॅक करायला पण टाईम नाही. 1 मिनिट गाईज, कपडे आणताना मी खूप सारे आणते पण मी वापरत काहीच नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि आता मम्मी मला सकाळपासून ओरडते बॅग भर बॅग भर बॅग भर, पण काहीच नाही. मी अजून आंघोळ पण नाही केली. आता आंघोळ ते फ्रेश थोडं होईल, नंतर बॅग भरून, कारण आता मला थोडी भूक लागली आहे. पहिले डोसा ते खाईल, मम्मी डोसा करेल, कारण माझं मी काम केलं आहे. आणि तुम्हाला आवाज खूप येत असेल मागे, कारण मम्मी तिच्या बहिणीसोबत कॉलवर बोलते. दाखवते मी तुम्हाला सांबार माझं तोपर्यंत. हे बघा, आज आमचं सगळं असं डायनिंग पूर्ण पदार्थांनी भरलं आहे, कारण मी चालली आहे. काय टेस्ट करू का? बरोबर आहे ना. आणि सांबारसोबत खायची नारळाची चटणी बनली. बर्थडे होता आमचे सर म्हणले शिवेंद्राचा बर्थडे, थोडीशी 100-200 घालून 500 रुपये हातात घाल. लेकरायला कसं आहे ते म्हणलं तर आम्ही करीत नाही म्हणजे. मग म्हणले ड्रेस घ्यायचा गेल्या वर्षी तर मी लई छान घातला बोलला ना सर चॉईस लई चांगली. मम्मीने मला तर टेस्ट करायला दिली चटणी नारळाची नक्षी. शॉर्ट सारखं वाटतंय. जिना टेस्ट करायची का? चटणी टाकायची का? चटणी टाकायची का? बघ मिरची टाकली नाही, करेक्ट. भारी झाली ना. भारी झाले. कधी करायची डोसी? थांब ना, करू ना. आता आधी अंघोळ तर करतो, मला 500 मी अजून. आणि जिने किती खुश आहे मी चालले म्हणून. जिने तू खुश आहेस का? काय नाही, खुश आहे. माझं या घर माझंच राज साम्राज्याचं ना आपलं इथं राज करायला. 4-5 हत्ती दिले तुझ्याकडे. चांगलं खाल्ले भेटून मी गेल्यास होता. आज काय नाही, मीच म्हणली होती मला इडली डोसा खावा वाटायला, पण तिला दुःख तर व्हायला घ्यायचं, ती मानणार नाही. हा ना, हा ना, हा ना. तुळशीचा विवाह राहिला आपला. हां, आणि हे खूप मोठं टॉपिक आहे. घरी तुळशी लग्न करायचं घरी, आणि हे आमच्या दिदी दोन्ही नसणार आहे, पण मी नसणार आहे घ्यायचं आता. ब्लॉग पण नाही होणार. मग नाही तर पण त्याचा ब्लॉग जिनी करेल नक्की, मी गेले तरी. तुमचं काय बला घेत जातं सगळं, आम्ही तिकच घरात. बोला. पण तुम्हाला त्याचा ब्लॉग पण बघायला भेटेल. हे ते सगळं शूट जिनी करणार त्या दिवशी, की काय होते काय नाही झालं. फक्त थोडा मोठ्या आवाजात बोलणार जिनी त्या ब्लॉग. माझा आवाजच निघत नाही काय. कारण जिनीचा प्रॉब्लेम काय, जिनी असं कॅमेरा ऑन केले की तिचा आवाजच आपोआप कमी होतो, म्यूट वर राहते जिनी डायरेक्ट. असं वेगळाच आवाज काढते. माझा आवाज चांगला आहे. नाही, त्याचा आवाज मला खूप मोठा निघतो. आमचा कॅमेरा ऑफ असताना आवाज खूप मोठा निघतो, पण नॉर्मल निघत नाही. त्या दिवशी मी ब्लॉग केला ते वसमत रोडला, मग मी नंतर बघायला थोडा कमी आवाज निघाला माझा. येस, माझं मी ऑडिओ टाकलायस तू? चटणी आवडली, खूप छान आहे. A few moments later. हे सांबर झालंय. ही थोडीशी पावभाजीची भाजी आहे. तिकडं ते आलूची भाजी पण झाली आहे डोसासोबत खायला. आणि हे मम्मीचे जे साधं वरण आहे थोडंसं, आणि याला तडका मी केलं, पण तडका मम्मीने दिला. त्याच्यामुळे मम्मी म्हणत होती की हे खूप छान झाले. आता एवढा सारे पदार्थ झालेत आमच्या घरी आज, आणि मम्मी स्टील तिकडं काहीतरी करतेच आहे अजून. गाईज, फेवरेट नाश्ता सांबर, चटणी, आलूची भाजी आणि क्रिस्पी क्रिस्पी डोसा. आणि मम्मी माझ्यासाठी अजून डोसे करते आहे, एवढं तर खाईल. डोसा, इडली, सांबर, चटणी. Later that same evening. गाईचं आता झाली आहे सगळी ऑलमोस्ट पॅकिंगच्या वेळेस जास्त काही मी व्लॉग नाही केलेला. आणि आता घाई चालली मम्मीची, की वा काय अवतार झाला माझा. घाई चालली आहे की जेवण ते करेल मी आता. आणि मग बघू, पप्पा इथे सोडायला तेव्हा तुम्हाला दाखवतो. 2 बॅग झालं. नाही रे, वेळ तुला मी उठवलं असतं. मम्मीला झोप लागली, ती म्हणती दिदी जायची आहे, तर झोप लागली. गायचे फेंटे कारण लाईट गेली. हां, गोबीची भाजी. आता मी जेवण करेल ना, चहा पिल आणि मग वापस जाऊ. आणि मग ह्या मॅडम इथे येऊन अभ्यास करतात फोनमध्ये लाईट नसताना. टॅलेंटेड आहे ती खूप.
एक बॅग आणि ही एक बॅग ॲज युजल 2 बॅग झाल्या. येताना 3 होत्या पण ह्यावेळेस 2च घेतल्या कारण एवढं स्ट्रगल नाही करू शकत मी जाताना. आणि एका तासाचा प्रश्न आहे ना, मग ते आता येईल थोड्या वेळात. मग मे बी ती किंवा कल्याणी दोघांपैकी कोणतरी स्टेशन वावला ती किंवा कल्याणीपैकी कोणीतरी स्टेशनला सोडायला येईल. मी जास्त काही इतक्या वेळेस जॉब नाही केलेला, आराम केला, थोडंसं पडले आणि आता चार्जिंग करते थोडी फोनमध्ये कारण चार्जिंग बिलकुलच नाही आणि तिथं ट्रेनमध्ये चार्जर लावू शकत नाही, पप्पा रागवतात. आणि तुला कसं वाटतं मी चाललं तर सिलेंडर गॅस जास्त दिवस जाणार आता आमचं. हा कारण मी खायला होतं ना खूप जास्त. डिमांड्स वाईज पण जावं नाही वाटतं ते खूप जास्त. आता एनर्जी लॉस झाला सगळे सिम्टम आले मला कारण इच्छा नाही होतं जायची. खूप दिवस राहिले 15 दिवस.